हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रीण. या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉब्लेम सेट नंबर 19. तर इथे आपल्याला फ्रॅक्शन्स कंपेअर करायचे आहेत. कोणता फ्रॅक्शन मोठा आहे, कोणता फ्रॅक्शन छोटा आहे हे आपल्याला शिकायचंय. तर काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते इथे. बघा, जर न्यूमरेटर हे वेगवेगळे आहे, 2 आणि 5 आहेत समजा, ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर सेम आहेत 3 आणि 3. डिनॉमिनेटर ज्या वेळेला सेम असतील त्यावेळेला जो न्यूमरेटर मोठा तो मोठा, ठीक आहे, म्हणजे तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर फ्रॅक्शन मध्ये जो न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन पूर्ण फ्रॅक्शन या फ्रॅक्शन पेक्षा मोठा असतो. क्लिअर आहे? ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम असतील आणि ज्या वेळेला न्यूमरेटर सेम असतील, जसं की आता 3 आणि 3 न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत, मग त्यावेळेला काय असतं, जो खालचा आकडा छोटा आहे तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. हा पूर्ण फ्रॅक्शन मोठा कारण 2 हा छोटा आहे. म्हणजे उलट, ज्या वेळेला न्यूमरेटर सेम आहे, जो छोटा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. क्लिअर आहे? मग ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम नसतील आणि न्यूमरेटर ही सेम नसतील त्यावेळेला त्या फ्रॅक्शनचं अनलाईक फ्रॅक्शनचं आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर आपण फर्स्ट सम बघूया. फर्स्ट सम काय दिलेला आहे? फर्स्ट सम 3/7 आणि 3/7 हे दिलेलं आहे. 3/7 आणि 3/7 दोन्ही फ्रॅक्शन सेम आहे, तर आपण कुठला साइन वापरणार? इक्वल टू चं साइन वापरणार आहे. म्हणजे फर्स्ट आन्सर तुमचं इक्वल टू आलेला आहे. सेकंड बघा, दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहे, 8 आणि 8 दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत, तर वरती 3 आणि 2 वेगवेगळे आहेत. मग आपण कंपेअर कोण करणार? न्यूमरेटरला कंपेअर करणार. न्यूमरेटर डिनॉमिनेटर ज्या वेळेला सेम असतील, जो मोठा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. म्हणजे इकडे काय येईल? 3/8 इज ग्रेटर दॅन 2/8. याला आपण कसं रीड करतो? 3/8 इज ग्रेटर दॅन 2/8. नेक्स्ट सम बघा, 2/11 आणि 10/11. इथेही डिनॉमिनेटर सेम आहे, खालचे दोन्ही आकडे सेम आहेत, म्हणजे वरच्या दोन्ही आकड्यांना आपल्याला कंपेअर करायचंय. तर 2 मोठा आहे का 10? 10 मोठा आहे, म्हणून लेस दॅनचे साइन येईल. 2/11 इज लेस दॅन 10/11, म्हणजे तिकडचा पूर्ण फ्रॅक्शन मोठा आला. फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला 5/15 दिलेला आहे आणि 10/30 दिलेला आहे. तर यामध्ये बघा, डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम नाहीयेत, पण तुम्ही जर नीट बघितलं तर 5 2 जा 10 होता आणि 15 2 जा 30 होतात, म्हणजे ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. तर तिथे आन्सर येणार इक्वल टू. दोन्ही फ्रॅक्शन इक्वल येतील. तुम्हाला जर ट्राय करून बघायचं असेल तर तुम्ही डिनॉमिनेटर सेम करून बघू शकतात. ठीक आहे, तर फिफ्थ बघा. फिफ्थ क्वेश्चन मध्ये न्यूमरेटर सेम आहे, 5 5 न्यूमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे? वेगवेगळे आहेत. डिनॉमिनेटर वेगळे आहेत, मग आपण कंपेअर करताना डिनॉमिनेटर कंपेअर करणार. मग जो छोटा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, जो छोटा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. म्हणजे 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. जो नंबर छोटा असतो तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा असतो. ज्या वेळेला न्यूमरेटर सेम असतात त्यावेळेला आपल्याला उलट करायचं आहे. 4 आणि 4 इथे न्यूमरेटर सेम आहे, जो आकडा छोटा, आता 7/11 पेक्षा छोटा आहे, म्हणजे हा पूर्ण फ्रॅक्शन मोठा आहे. 4/7 इज ग्रेटर दॅन 4/11. नेक्स्ट बघा, याच्यात सुद्धा तुम्हाला न्यूमरेटर सेम आहे 10 10, मग डिनॉमिनेटर 11 आणि 13. याच्यात काय येईल? 10/11 हा मोठा फ्रॅक्शन येईल. क्लिअर आहे तुम्हाला? तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय दिलं आपल्याला? 1/5 आणि 1/9. इथे पण न्यूमरेटर सेम आहेत, न्यूमरेटर सेम आहेत, मग डिनॉमिनेटर मध्ये जो छोटा तो पूर्ण फ्रॅक्शन मोठा. 1/5 इज ग्रेटर दॅन 1/9. समजलंय तुम्हाला? तर मग नाइन्थ बघा. नाइन्थ मध्ये ना न्यूमरेटर सेम आहे ना डिनॉमिनेटर सेम आहे, मग त्यावेळेला आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5/6 आणि 1/8. इथे वेगवेगळे डिनॉमिनेटर आहेत, तर डिनॉमिनेटर सेम करायला आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 6 × 8 आणि 5 × 8. शेजारच्या डिनॉमिनेटरला दोघांनी मल्टिप्लाय करायचे. तिथे कॉमा होता, इथे आपण बॉक्स ठेवायचा आहे कंपॅरिझनला. 1 × 8 × काय करणार? शेजारच्या डिनॉमिनेटर विच इज 6. ठीक आहे, 5 8 जा 40. ठीक आहे, 6 8 जा
48. ठीक आहे, आणि मध्ये येणार बॉक्स. 6 1 जा 6 आणि 8 6 जा 48. बघा डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. मग त्यावेळेला न्यूमरेटर कम्पेअर करणार, जो मोठा तोच मोठा. ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम असतात जो मोठा तोच मोठा, म्हणजे काय येणार 40/48 हा ग्रेटर दॅन 6/48. पण आपल्याला हे फ्रॅक्शन्स कम्पेअर करायचे आहेत का? नाही. जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 5/6 इज ग्रेटर दॅन 1/8. समजलंय तुम्हाला 9th क्वेश्चन? 10th क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलाय. 5/12 1/6. बघा इथे 12 आणि 6 च्या टेबलमध्ये 12 येतो, म्हणजे ह्या फ्रॅक्शनला आपल्याला डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 5/12 काय करणार आपण ॲज अ टेस्ट ठेवणार. आपल्याला ह्या फ्रॅक्शनला फक्त खाली 12 आणायचं आहे ना, मग 1 मल्टिप्लाय बाय 2 अँड 6 मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, 5/2. बघा तुम्ही जर मागचा प्रॉब्लेम सेट नीट बघितला असेल तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट कळेल. ठीक आहे, मग आता इथे बघा डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मग वरचा जो मोठा तोच मोठा. 5 मोठा आहे ना 2 पेक्षा, म्हणजे 5/12 इज ग्रेटर दॅन 2/12. पण आपल्याला विचारलेले हे फ्रॅक्शन आहे, तर तुम्ही फायनल आन्सर परत रिराईट करायचं. 12 आणि इथे बॉक्स आणि इथे 1/6. हा फ्रॅक्शन मोठा आहे ना, म्हणून ग्रेटर दॅनचं साईन. क्लिअर आहे? ठीक आहे, आता 11th बघूया. 11th काय दिलेलं आहे. 7/8 बॉक्स 14/16. 8 आणि 16. 8च्या टेबलमध्ये 16 येतो ना, किती नंबरला येतो? 2 नंबरला. मग आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायला काय करावं लागेल, याला मल्टिप्लाय बाय 2 आणि यालाही मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, 14/16 आपण ॲज इट इज लिहिणार, कारण इथे 16 होणार आहे ना. मग 7 2 जा 14 आणि हा 16 इथे बॉक्स 14/16. बघा दोन्ही काय आलेले आहेत, सेम आलेले आहेत, म्हणून आन्सर काय येणार इक्वल्स. बघा हे सुद्धा 4th एक्झाम्पल सारखंच आहे. 7 2 जा 14 8 2 जा 16, म्हणजे ते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, त्यामुळे त्यांचं आन्सर हे इक्वलच येणार. 7/8 इज इक्वल्स टू 14/16. 12th मध्ये तुम्हाला 4/9 आणि 4/9 दिलेले आहेत, म्हणजे काय दोन्ही फ्रॅक्शन इक्वल आहेत, तर त्यांच्यामध्ये साइन येणार इक्वल्स टू चं. 13 बघा आपल्याला काय दिलंय. 5/18 बॉक्स 1/9. म्हणजे डिनॉमिनेटर सेम करायला आपण काय करणार, 1/9 ला 2 ने मल्टिप्लाय करणार. मग हे फर्स्ट सम आपण ॲज इट इज लिहिणार, हा फ्रॅक्शन ॲज इट इज लिहिला. 1/9 ला मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. मग काय येणार 5/18 बॉक्स 2/18. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम झालाय, मग आपण काय करणार आता कम्पेअर करणार. 5 हा मोठा आहे म्हणून हा पूर्ण फ्रॅक्शन ग्रेटर झाला. मग आपण फायनल आन्सर लिहिणार. देअरफॉर 5/18 1/9. 5/18 इज ग्रेटर दॅन 1/9. ठीक आहे, नेक्स्ट 14th बघा. 2/3 4/7. ठीक आहे, मग इथे आपल्याला बघा डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत आणि ते प्राईम नंबर्स आहेत, कोणाच्या टेबलमध्ये येणार नाही. मग 2 मल्टिप्लाय बाय 7 3 मल्टिप्लाय बाय 7. शेजारच्या डिनॉमिनेटरने दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. 4/7 ला सुद्धा शेजारच्या डिनॉमिनेटर विच इज 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, मग 7 2 जा 14 3 7 जा 21 4 3 जा 12 आणि 7 3 जा 21. झाले डिनॉमिनेटर सेम. इकडचा फ्रॅक्शन मोठा आहे कारण 14 इज ग्रेटर दॅन 12. मग आपण फायनल आन्सर लिहिताना जे क्वेश्चन मध्ये विचारले ते फ्रॅक्शन घ्यायचे आहे. 2/3 इज ग्रेटर दॅन 4/7. ठीक आहे, नेक्स्ट बघा 15th बघूया आपण. 15th मध्ये सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर सेम दिलेले नाही. 3/7
आणि 5/9 म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. यांच्यामध्ये पण हे नंबर्स एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 3/7 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय कोण शेजारच्याचा डिनॉमिनेटर विच इज 9 हा बॉक्स घेणार 5/9 मल्टिप्लाय बाय मग काय येणार 7/7 ठीक आहे. 7 ने मल्टिप्लाय करणार शेजारच्याचा डिनॉमिनेटर 3 9 जा 27 अपॉन 7 9 जा 63 बॉक्स येणार 5 7 जा 35 9 7 जा 63 ठीक आहे. मग आता डिनॉमिनेटर सेम झाल्यावर न्यूमरेटर मध्ये इकडचा मोठा आहे म्हणून लेस दॅनची साइन देणार. पण विचारलेले फ्रॅक्शन्स हे म्हणून आपण लिहिणार देअरफॉर 3/7 इज लेस दॅन 5/9 ठीक आहे. लास्ट सम आहे बघा आपला 4/11 ठीक आहे. 16th नंबरचा बॉक्स 1/5 11 आणि 5 हे आहेत का एकमेकांच्या टेबलचे नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 4 मल्टिप्लाय बाय 5 11 मल्टिप्लाय बाय 5 बॉक्स 1/5 एज इट इज मल्टिप्लाय बाय शेजारच्याचा डिनोमिनेटर विच इज 11 ठीक आहे. 4 5 जा 20 11 5 जा 55 11 1 जा 11 5 11 जा 55 ठीक आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम झालेले आहे. न्यूमरेटर इकडचा मोठा आहे म्हणून ग्रेटर दॅनचं साइन देणार. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला वेगळे फ्रॅक्शन होते म्हणून 4/11 इज ग्रेटर दॅन 1/5 ठीक आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम सेट नीट समजला असेल. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.